समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे जी आपल्याला एसएसएस किट, पेटी, सेफ्टी किट त्याचबरोबर डिनर सेट मिळत आहे, तर त्याची वाटप सध्या चालू झालेली आहे. तर बघा, जे शिबिर राबवण्यात आलेलं आहे, केंद्र ठिकाण असणार आहे. तर हे केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये असणार आहे, त्याचबरोबर वाटप कोणकोणत्या साहित्याचं होत आहे, त्याचबरोबर भांडी संच, एसएसएस किट आणि पेटी हे सर्व तिन्ही साहित्य जे आहे तर ते एकाच ठिकाणी मिळते चालू आहे. तर हे वाटप होत आहे. तर याच्यासाठी आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात तर याची सुद्धा माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जो असणार आहे बघा, सर्वात पहिल्यांदा मी ज्या जिल्ह्यामध्ये जी शिबिर चालू आहे, केंद्र चालू आहे, तर त्या जिल्ह्यांची नावं सांगणार आहे. त्या जिल्ह्यामध्ये बघा सध्या शिबिर चालू आहे, वाटप चालू आहे. त्यामध्ये बघा जळगाव असणार आहे, सांगली असणार आहे, तसेच नांदेड असणार आहे, नंदुरबार असणार आहे. जिल्ह्यांची मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर या जिल्ह्यांमध्ये सध्या शिबिर चालू आहे, म्हणजे एसएसएस किट, पेटी, सेफ्टी किट, डिनर सेटची वाटप सध्या चालू आहे. जळगावला बघा काही केंद्र ठिकाणी जे आहे तर हे जे साहित्य जे आहे तर ते संपलेलं आहे अशी माहिती आपल्याला अपडेट्स आलेली आहे. तर बघा जळगावमधील माल थोडाफार संपलेला आहे, तर अशी अपडेट आपल्याला आलेली आहे. तर हा जो माल असणार आहे तर हा 15 मार्च ते 21 मार्चपर्यंत जिल्ह्यामध्ये येण्याची शक्यता आहे. तसेच बघा नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा ही जी शिबिर वाटप जे आहे तर हे चालू आहे. तसेच बघा सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा थोडाफार माल असल्याची जानकारी आपल्याला मिळालेली आहे. मग ज्या बांधकाम कामगारांना सध्या माल मिळालेला नाही, भांडी सेट मिळालेला नाही किंवा किचन सेट मिळालेलं नाही, तर ते आपल्याला कुपन देतात आणि कुपन दिल्याच्या नंतर आपल्याला 2-4 दिवसांनी ते बोलवत असतात किंवा 8 दिवसांनी. जर ऑनलाईन फॉर्म ज्या एजंटकडून भरलेला असेल तर त्यांच्याद्वारे तुम्ही याची माहिती घेऊ शकता. त्यांचे फोन कॉल्स करून तुम्ही याविषयी माहिती त्यांना विचारू शकता की आमचे भांडी वाटप कधी सुरू होणार. जर तुम्हाला कुपन मिळालं असेल तर तुम्हाला टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाही. बघा तुमच्या हातामध्ये जर कुपन आल्यानंतर तुम्हाला 8 ते 10 दिवसामध्ये तुमची भांडी सेट, त्यामध्ये डिनर सेट असेल, एसएसएस किटी पेटी असू शकते किंवा मग जे फिल्टर पाण्याचं असेल तर हे सर्व साहित्य त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. आणि जरी तुम्ही हा जर फॉर्म मोबाईलवरती भरलेला असेल तर तिथे केंद्रप्रमुख जे अधिकारी असतात, कर्मचारी असतात, तर त्यांना तुम्ही विचारू शकता किंवा मग तुम्ही 4 ते 5 किंवा 8 दिवसांनी तिथे जाऊन विचार चौकशी त्याची करू शकता की आम्हाला कुपन मिळालेले आहे, पण आमची भांडी संच, एसएसएस किट, पेटी कधी येणार आहे. 21 मार्चपर्यंत अपॉइंटमेंट्स बुक करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे जे शिबिर आहे, वाटप आहे, फक्त हे चालू असणार आहे. आणि जिल्ह्यातील बघा जळगाव जिल्ह्यामध्ये अपॉइंटमेंटसुद्धा चालू आहेत अशी माहिती आपल्याला आलेली आहे. तर बघा अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आपल्याला फक्त एमएच नंबर आपल्याला लागत असतो, आधार कार्ड लागत असतं. आधार कार्ड नंबर टाकून आपण आपला अपॉइंटमेंट बुक करू शकतो. तसेच बघा 21 मार्चपर्यंत सध्या अपॉइंटमेंट्स बुक असल्याची शक्यता आलेली आहे. फक्त तुम्ही एकदा वेबसाईट व्हिजिट करायचं आहे. तेथे OTP येतो, अकाउंट नंबर टाकायचा आहे आपला आधार कार्डचा, त्यानंतर जे एमएच नंबर लागतो तर तो टाकायचा. त्यानंतरच आपले जे अपॉइंटमेंट्स असणार आहे तर ती बुक होतो. बघा काही जिल्ह्यांमध्ये अपॉइंटमेंट्स ह्या बुक झालेल्या आहेत. तर हे जे अपॉइंटमेंट्स असणार आहे पुढे किती तारखेला चालू होणार आहे, अपॉइंटमेंट्स कधी चालू होणार आहे, असे बांधकाम कामगाराचे बरेच प्रश्न आलेले आहेत. ही वेबसाईट जी असणार आहे ही कधी चालू होईल, तर ही चालू झाल्यानंतर आपल्या चॅनलवरती नक्कीच व्हिडिओ येणार आहे. बघा 25 मार्चला सुद्धा, म्हणजे बघा 10 ते 12 दिवसातच ही जी वेबसाईट असते ही चालू होऊ शकते. तर बघा बांधकाम कामगारासाठी अतिशय महत्त्वाची खुशखबर असणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये भांडी सेट, त्याचबरोबर एसएसएस किट, पेटी, सेफ्टी किट हे वाटपसुद्धा चालू राहणार आहे. तसेच बघा तुम्ही जर बांधकाम कामगार असतात आणि तुम्ही जर नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी जर आपल्या मुलांच्या लग्नासाठी काही फॉर्म भरलेला असतील, मुलांच्या शिष्यवृत्तीसाठी काही फॉर्म भरलेले असतील, तसेच बघा घरकुल यादी असेल तर DBT सध्या चालू झालेला आहे. भरपूर अशी गर्दी जमा होत आहे. त्याच्यामुळे सर्व अपॉइंटमेंट्स आहेत तर त्या बुक झालेल्या आहेत. तर अशी माहिती अपडेट जी आहे तर ती आपल्याला मिळालेली आहे. बघा काही बांधकाम कामगारांपर्यंत ही सेवा जी आहे, योजना जी आहे तर ही पोहोचत नाही. तर ज्या बांधकाम कामगारांना खरंच याची गरज आहे तर त्यांच्यापर्यंत ही योजना जी आहे तर ही पोहोचली पाहिजे. यासाठी बघा मोबाईलवरतीच आपल्याला ही जी बांधकाम कामगाराची वेबसाईट आहे तर ती ओपन करायची आहे. याची लिंक जी आहे तर मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तेथे जाऊन तुम्हाला बांधकाम कामगार योजनेची लिंक ओपन करायची आहे. तिथे OTP टाकायचा आहे. त्याचबरोबर आपले जे आधार कार्डचे नंबर आहे तर ते टाकायचा, इमेज नंबर टाकायचा. त्यानंतर अपॉइंटमेंट्स आपली बुक करायची आहे. त्यानंतर कॅलेंडर निवडताना बघा, कॅलेंडर हे आता 15 मार्च ते 21 मार्चपर्यंत सध्या फुल आहे. तर त्यानंतर बघा 25 मार्चला कॅलेंडर ओपन झाल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या अपॉइंटमेंट ज्या आहेत तर त्या बुक करू शकता.
आणि त्यानंतर बघा शिबिर जे आहे तर ते आपल्याला जवळचे निवडायचं असतं, केंद्राच्या ठिकाणचं निवडायचं असतं. तर बघा जे काही आपल्याला डॉक्युमेंट्स लागतात तर त्याच्यामध्ये आपले आधार कार्ड लागत असतं, रेशन कार्ड लागत असतं, पॅन कार्ड लागत असतं, बँक पासबुक लागत असतं, त्याचबरोबर लेबर पावती लागत असते, तसेच बघा ई कार्डसुद्धा लागत असतं. हे सर्व साहित्य जे आहे डॉक्युमेंट्स असणार आहे तर हे तुम्हाला सोबत जे ते भांडी मिळत आहेत, भांडी संच, एस-एस किट पेटी तर केंद्राच्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचं आहे. आज आहे 13 मार्च तर नवीन अपॉइंटमेंट जे आहे तर ह्या 25 मार्चला चालू होण्याची शक्यता आहे. तर तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायचं आहे जेणेकरून योग्य माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचली जाईल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. धन्यवाद.